नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रियंकास किचनमध्ये गावरान पद्धतीने दुसरे कुठलेही मसाले न वापरता फक्त लाल तिखट वापरून झणझणीत चमचमीत पावट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। इथं पहा, मी पावटा बनवण्यासाठी ना पावशेर पावटा निवडून घेतलेला आहे। त्याच्यामधल्या जे बिया असतात ना त्या काढून घेतल्यात। आता आपण डायरेक्ट जर भाजीमध्ये हा पावट्याची भाजी जर केली तर ती पटकन अशी शिजली जात नाही आणि व्यवस्थित असा मऊ शिजला जात नाही। त्यामुळे मी ह्या पावट्याला आहे ना स्वच्छ धुवून घेतलंय आणि कुकरमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घेतलंय। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं चवीनुसार आणि त्यामध्ये हा पावटा घालून फक्त 1 शिट्टी करून घ्यायची, म्हणजे छान असा मऊ पूर्णगत शिजला जातो आणि आपल्या पावट्याची भाजी ना खाताना एकदम मस्त लागते। पहा, फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आणि पूर्णसारखा मऊ शिजून घ्यायचा। पाहू शकता, इथे मी कुकरची 1 शिट्टी करून घेतली आणि छान असा आपला हा पावटा शिजलेला आहे। असा मस्त मऊ शिजला ना पूर्णसारखा की तो खाताना ना एकदम मस्त लागतो। पहा, आता फोडणीसाठी घेऊ तर मी इकडे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलंय आणि साईडला आपल्याला थोडीशी रस्सा भाजी बनवायची ना तर त्यासाठी गरम पाणी करून घेतले। पहा, आपल्याला रस्सा भाज्यांसाठी गरमच पाणी वापरायचं, त्यामुळे भाज्या ना छान होतात आणि आपल्या भाजीला ना छान अशी तरी येते। आता तेल छान तापलंय, त्यामध्ये मी लसूण घातलाय। 5-6 पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घेतल्या होत्या। ठेचून घालायचा म्हणजे ना लसणाचा फ्लेवर छान असा भाजीमध्ये उतरतो। आता आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचे देठ, शक्यतो मी कोथिंबीर आणल्याच्या नंतर आहे ना देठ साईडला ठेवत असते आणि शेंडे साईडला एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देत असते। म्हणजे आपल्याला हे वाटणामध्ये जर वापरलं ना तर कोथिंबीरीचा फ्लेवर छान असा भाजीमध्ये उतरतो आणि वेगळी अशी कोथिंबीर जरी नसली तरीसुद्धा आपली भाजी छान होते। आता हे वाटण आहे ना आपल्याला छान असं परतून घ्यायचं। हे वाटण छान परतलं की त्यामध्ये टाकायची 5-6 पानं कढीपत्त्याची, छोटी छोटी होती म्हणून मी 10-12 घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची, टोमॅटो घालून घ्यायचा। मी 1 टोमॅटो घातलाय, तुम्हाला जर नसेल घालायचा तुम्ही नाही घातला तरी पण चालेल। टोमॅटो पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा। हळद घेतली अर्धा चमचा, ती घालून घ्यायची। हळद छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची। फोडणी जर कुठल्याही भाजीला व्यवस्थित बसली ना तर भाजी आपली छानच बनते। पहा, आता घरगुती पद्धतीने बनवलेले जे लाल तिखट आहे ना ते घेतलेलं आहे मी। त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मसाला किंवा दुसरं कुठलंही काही वापरलेलं नाही आहे। फक्त लाल तिखट वापरूनच आपण हे मस्त पावट्याची भाजी बनवणार आहोत। तुम्ही लाल तिखटाऐवजी काळा मसाला जरी वापरला ना घरगुती पद्धतीने बनवलेला तरीसुद्धा चालेल, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार। आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनटं छान या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। पाहू शकता, आपल्या या फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला काय करायचं, जे आपण पावटा शिजवून घेतलेला आहे ना ते पाणी आणि पावटा घालून घ्यायचा। आता झटपट जर भाजी बनवायची असेल ना तर असं कुकरला 1 शिट्टी देऊन जर घेतली ना तर एकदम 5 मिनिटात आपली भाजी तयार होते। आणि असा जर पावटा शिजवायचा म्हणलं ना तर तो पटकन शिजला जात नाही आणि खाताना ना एकदम असा निबर लागतो। असा पूर्णासारखा मऊ शिजला ना तर मग तो खाताना एकदम छान लागतो आणि भाजी पण छान होते। आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतलंय मी 3-4 चमचे बारीक कुटलेलं। आता मी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे। तर तुम्हाला किती गरम पाणी घालायचं त्याच्यानुसार तुम्ही भाजीमध्ये गरम पाणी वापरू शकता। आता चवीनुसार मी अर्धा चमचा मीठ घेतलंय। पहा, अगोदर आपण 1 चमचा वापरलो त्यामुळे बेतानेच घालायचं आणि छान अशी ह्या भाजीला आहे ना उकळी काढून घ्यायची। उकळी आल्याच्या नंतर 3-4 मिनिटं आहे ना भाजी छान अशी मिडियम गॅसवरती कढून घ्यायची। वरून थोडीशी कोथिंबीर घालू।
पाहू शकता गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला एकदम तरीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि उकळी पण लगेच आलेली आहे. आता गॅस मिडियम ठेवायचा आणि 1-3-4 मिनटं भाजीला मस्त अशी कढून घ्यायची, म्हणजे आणखीन तरी छान येते आणि भाजी मस्त अशी चवीची बनते. पाहू शकता 3 ते 4 मिनटं छान अशी आपली भाजी ना उकळलेली आहे आणि मस्त अशी तर्री आलेली आहे. पहा एकदम छान दिसायला जितकी सुंदर दिसते ना तितकीच चवीला सुद्धा ही भाजी भन्नाट झालेली आहे. दुसरे कुठलेही मसाले न वापरता फक्त आपण घरगुती पद्धतीने बनवलेले जे लाल तिखट असतं ना त्यापासून ही भाजी बनवलेली आहे. माझ्या पद्धतीने एकदा पावट्याची भाजी तुम्ही करून पहा, खूप भारी लागते. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा आवडत असल्यास भातासोबत सुद्धा खाऊ शकता. भन्नाट चवीची झालेली आहे पहा. आणि एकदा बनवून पहा आणि बनवल्यानंतर कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला माझी ही पावट्याच्या भाजीची साधी सोपी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.